नमस्कार भावांनो. काय राव गेली सगळी. तुम्हाला सांगतो घर झालं मोकळं. स्वातीला पण आलो स्टँडवर सोडून बसवली एसटीला. आणि आता आलो आमचे मामा मामी आलती ती पण गेली. पूनमताईची गाडी पुजायला आलती. गाडी पुजली ही. आता ते पण गेली. वाट जेवण ही केलं. आजीबाई आपल्या निवांत इकडं सारख्या फिरती द्या. खाऊ द्या का इस काढते खात जरा इस काढू द्या. वाळ्यात खाली येते ते नाही देत तर जाऊ द्या. खादीच खाऊ द्या. भोगा झालेला खाद आपल्याला कांद्याला टाकायचा आहे. होय 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 करडू एकटं जायची निवांत खाऊन बसते. होय होय खात दोन वेळा पाहिजे होती, एकच झालंय. याकच झालं. असू दे मोठवाडा या. आपली बंटी बघा कशी आहे. एकटीच आहे ना वाड्यात. बघा मक्काची 2 ताट टाकली होती. ते वली वली खाल्लं नुसतं शेंड. तिला गुणमुनो करायला कोण सुद्धा नाही. एकटीच बसती या 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 इथे इथे टाका खाती पापा 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 या 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 पापा 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 या. तिथं ती काय धनवर आले ते टोकरते ते गावात खायला त्यांना पाहिजे म्हणते ती. कोथमीर ही लावलेली. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. लग्न जाऊ दे नका लग्न. लसणात नाही खाता लावतो की. आला तिकडं गोरा. या 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 या. येड्या भोकात तिकडं पळतोय बघ, तेव्हा गेलं तिकडे. जाऊ जाऊ बाप्पा ताणू नको. जाऊ दे आल्यावर खाली जायचं. वांगे झाड चांगली आली ती. एक नंबर वांगी आली ती बघा. आता जरा पाणी द्यायला लागतं ह्याला. इकडं लसूण पण आपला जोरात आलाय बघा. हट. येते ती. हट. मका बघा जोरात आली. इथे तर गळ्याला लागते मका. इतकी उंची वाढली. झटपट झटपट मका वाढली. झटपट एकदम टकाटक मध्ये. काळी भगार नसती. वांग्यात आपण बघा कोथिंबीर लावली होती. खत घातले खताची येऊन तर जबरदस्त आले बघा. कोथिंबीर पिन कशी आहे. लसूण टॉप मध्ये आहे ना. जरा पाणी द्यायला लागते बघा. आता पाणी द्यावं म्हणतोय. बापराव काड्याची पेटी आण रे जरा. ही कागद पेटवून देऊ आपण. कागद वाऱ्यानं उडायला लागली ती कचरा देऊ पेटवून. हो का आंब्याला आता औषध सोडल्यापासून कसं आघार कारण खत घातला. शेणखत वरखत सगळ्याच नाही. आपल्या पिरू वजडत आलं बघा. तरी सुद्धा अजून भरपूर आहे. रोज खाऊन 2-3 दिवस निभार खाल्लं पोरांनी. ही त्याला बिन आहेत अजून. आता शेणखत घातलाय डबल. शेणखत वरखत 10-20. झाडा शेवट मजा नाही हो. झाडा आहे ती तर सगळं आहे. ती चुलतेची मका आहे आपल्या. खाली हरभरा आहे. आणलं का डबडं. ती कागद पडलेली ती आत कागद गेली ती का ती गोळा करून आणून हे टाक ढेकाऱ्यावर.
काठी आणा काठी आजी इकडं काठी आणा इकडं हा आणा इकडं ती कचरा सारतो जरा जावा ती कागद उडून गेली आणा आका आका इकडे बघू केस इचरून टॉप मध्ये आली इथं आम्ही कचरा घरातला कचरा जे आहे काय कॅरी बघा हे बाजारात आलेली आहे ही हा सगळं लसणातली कागद बिगद ही गेली तिकडून जी काय कचरा आहे ती इथं एका जागेला टाकतो आणि जर 2-3 दिवसात आम्ही जाळतो तर आता हे थोडं राहिलेलं आहे हे जाळायचं बघा आता तर टाक सगळे इकडे इथं टाक हां आणा ती सगळं आणा वांग्यातली ही गेलेली सगळी आणा सगळे आणा बारीक चिरीक बिस्किटाचं पुढं ही काय होतंय सगळी कागद उडून जाते जेव्हा इथं एक झाडाला आलं येतं कचरा ठेवत नाही आपण आपल्या घरापुढची आपणच स्वच्छता केली पाहिजे बरोबर आहे ना मित्रांनो घरापुढं स्वच्छता ही नेहमीच पाहिजे की बड्डे जाऊ काही असलं आणलेलं हे सगळं जाळावं लागतंय नाहीतर ही काय होतंय जनावरं बिनावरं खाल्लं ना लय गाणं होतंय दंडात लहान सरा माग सरा गुडल्या दातुळ आणते का हा दातुळ असेल इथं कुठं तर तो तिथं उभा केला त्या डांबाला जा अँगल ठेवलाय तिथं दाताळानं वरतो हे ना येईना दाताळातनं गोळा होतो या व आण हा कागद चालते नको बापराव लय आत शिरू नको बाहेर ये चावल काय तरी ये बापू घराच्या भोवतणी जावा तुम्ही आता घराच्या भोवतणी काय पडले ते वर नव्हतं सुरू नाही येत सर जावा तकडून कागदाना जाऊ सर मी तो गोळा करतो सगळी घरामाग हा आण आण सगळी मला ही गोळा करून तर तुम्ही सगळी जण या जावा जावा हा जावा याचा आम्ही गोळा करून जाळत असतो बघा कुठलाही माणूस आला तर म्हणले पाहिजे आयला ह्या घरावर लय करमते राव घरापाशी तर मग करमतं कसं माहित आहे का जिथं स्वच्छता माणसं चांगली आहे की तिथं जास्त करमतो बरोबर आहे का ना ते आम्ही असं काय सुद्धा ठेवत नाही प्लॅस्टिक बिस्टिक सगळं जाळून हे करून टाकत असते आणि आमचा कचरा जास्त होते चटणीमुळं काय होते कांदा बिंद टरपार बिरपार जास्त होते त्यामुळं कचरा लय होतोय मग कचरा जास्त झाला तर जाळून टाकायचं पर्याय आहे की आपल्याकडे बरोबर आहे ठेवायचं नाही घाण बिन अजिबात कसलं सुद्धा ठेवायचं नाही काय लोक तशीच सगळी टाकून देते ती तसं करू नका जाळून त्याला ना ते खड्यात परून टाका सरळ आमच्याकडे तर आम्ही जाळत असतोय आणि घरापासून आपली सगळी लांब उकरणा इकडे लांब आहे शेड लांब घर पलीकड त्यामुळं एकदम स्वच्छता घरापुढं आहे आपल्या दारात तर कुठं गवताची ठोशी सुद्धा ठेवत नाही दिसली म्हणलं का त्याला काढत असतोय आणि मी एकटाच नाही घरची काढते ती बायका बिक्का पोरं सुद्धा आमची काढते ठोशी दिसली म्हणली ना आता आजी आल्यापासून सगळं खुरपून डोळाच आहे काय नक्ष ठेवत नाही तर चला मित्रांनो चालू आहे असं तुम्ही पण तुमच्या घराची स्वच्छता करत जावा